नमस्कार. एमपीसी स्टडी विथ कृष्णा मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण पुढचे शब्द बघणार आहोत. इंग्लिशचे PYQ जे आतापर्यंत येऊन गेलेले आहेत आणि आता लेटेस्ट पण आहेत आणि जे आपल्याला परीक्षेला येणाऱ्या पण खूप गरजेचे आहेत. तर सुरू करूया आपण. आतापर्यंत 100 शब्द झालेत. आता 101 वा शब्द आहे फिजिबल. FEASIBLE. फिजिबल म्हणजे शक्य, साध्य करण्यायोग्य. पॉसिबल टू डू इझिली और कन्व्हिनियंटली, दॅट इज अ फिजिबल. FEASIBLE. फिजिबल म्हणजे पॉसिबल टू डू इझिली और कन्व्हिनियंटली. कन्व्हिनियंटली चे स्पेलिंग CONVENIENTLY. कन्व्हिनियंटली. ठीक आहे. साध्य करण्यायोग्य म्हणजे फिजिबल. फ्लोरोसंट. FLUORESCENT. फ्लोरोसंट म्हणजे काय? झगमगणारा, प्रकाशमान. फ्लोरोसंट म्हणजे काय? झगमगणारा, प्रकाशमान. स्ट्राइकिंगली ब्राइट, विविड और ग्लोइंग, दॅट इज अ फ्लोरोसंट. ठीक आहे. हा फ्लोरो हा प्रकाशाशी संबंधित शब्द आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा शब्द आहे फॉरबिडन. FORBIDDEN. फॉरबिडन म्हणजे काय? मनाई केलेला, निषिद्ध. नॉट अलाउड, बँड, दॅट इज अ फॉरबिडन. FORBIDDEN. फॉरबिडन म्हणजे काय? मनाई केलेला, निषिद्ध. डिपार्टमेंटल PSI 2022 ला आलेला क्वेश्चन आहे. फॉरबिड करणे म्हणजे काय? मनाई करणे. ठीक आहे. तर फॉरबिड म्हणजे मनाई करणे. फॉरगेटिंग. FORGETTING. फॉरगेटिंग म्हणजे काय? विसरणे. फेल टू रिमेंबर, दॅट इज अ फॉरगेटिंग. FORGETTING. फॉरगेटिंग म्हणजे काय? फेल टू रिमेंबर. फॉरगेट म्हणजे काय? विसरणे. फ्रिओलस. FRIVOLOUS. फ्रिओलस म्हणजे उथळ, क्षुल्लक. नॉट हॅव्हिंग एनी सिरियस पर्पज और व्हॅल्यू, दॅट इज अ फ्रिओलस. FRIVOLOUS. फ्रिओलस. फ्रिओल. FRIVOL. फ्रिओल म्हणजे उथळ. ठीक आहे. पुढचा शब्द आहे फुलफिलमेंट. फुलफिलमेंट. पूर्तता. पूर्तता. FULFILMENT. फुलफिलमेंट म्हणजे काय? पूर्तता. द अचिव्हमेंट ऑफ समथिंग डिझायर्ड, प्रॉमिस्ड और प्रिडिक्टेड, दॅट इज अ फुलफिलमेंट. ठीक आहे. पुढचा शब्द घेऊया गॅझेट. GEZETTE. गॅझेट म्हणजे काय? राजपत्र, सरकारी वृत्तपत्र. अ जर्नल और अ न्यूजपेपर, स्पेशली द ऑफिशियल वन ऑफ एन ऑर्गनायझेशन, दॅट इज अ गॅझेट. अ जनरल और न्यूजपेपर, स्पेशली द ऑफिशियल वन ऑफ एन ऑर्गनायझेशन, दॅट इज अ गॅझेट. राजपत्र, सरकारी वृत्तपत्र. ग्रामर. हा ग्रामर हा शब्द पण येऊन गेलेला आहे पेपर मध्ये. तर GRAMMAR. ग्रामर म्हणजे व्याकरण. ग्रामरची स्पेलिंग वर पण आलेला आहे. अ होल सिस्टीम अँड स्ट्रक्चर ऑफ अ लँग्वेज, दॅट इज अ ग्रामर. ग्रीव. GRIEVE. ग्रीव म्हणजे काय? दुःख करणे. फील इंटेन्स सॉरो, दॅट इज अ ग्रीव. GRIEVE. ग्रीव म्हणजे काय? दुःख करणे. GRIEVE. ग्रीव म्हणजे काय? दुःख करणे. त्यानंतर पुढचा शब्द आहे डिपार्टमेंटल PSI 2016 आणि ग्रुप C 2014चा. 24 सॉरी. गॅरंटी. GUARANTEE. गॅरंटी. GUARANTEE. गॅरंटी म्हणजे हमी. अ फॉर्मल प्रॉमिस और एश्युरन्स, दॅट इज अ गॅरंटी. GUARANTEE. गॅरंटी. काही शब्द मी पुन्हा पुन्हा स्पेलिंग म्हणतोय कारण की त्या शब्दांचे स्पेलिंग आलेले आहेत आणि ते क्वेश्चन पुन्हा येऊ शकतात, तर त्याची स्पेलिंग चुकण्याचे चान्सेस पण खूप जास्त आहेत. त्याच्यामुळं मी ते शब्द पुन्हा स्पेलिंग म्हणत आहे. गॅरंटी म्हणजे काय? हमी. गॅरंटी म्हणजे काय? हमी हे आपल्याला माहिती, पण त्याची स्पेलिंग चुकण्याचे चान्स म्हणून स्पेलिंग मध्ये जास्त वेळेस येतात. पुढचा क्वेश्चन शब्द आहे हॅफॅझर्ड. HAPHAZARD. हॅफॅझर्ड म्हणजे काय? अस्ताव्यस्त, बेशिस्त. लॅकिंग एनी ऑब्वियस प्रिन्सिपल ऑफ ऑर्गनायझेशन, दॅट इज हॅफॅझर्ड. HAPHAZARD. हॅफॅझर्ड. हॅरॅस. HARASS. हॅरॅस म्हणजे छळ करणे, त्रास देणे. सब्जेक्ट टू अग्रेसिव्ह प्रेशर और इंटिमिडेशन. दॅट इज अ छळ. सब्जेक्ट टू अग्रेसिव्ह प्रेशर और इंटिमिडेशन.
पुढचा शब्द बघूया आता आपण. हॅरॅसमेंट. हॅरॅस झाला आता हॅरॅसमेंट. HARASSMENT. हॅरॅसमेंट म्हणजे छळवणूक. अग्रेसिव्ह प्रेशर और इंटिमिडेशन दॅट इज अ हॅरॅसमेंट. HARASSMENT. हॅरॅसमेंट म्हणजे काय? छळवणूक. हेमिस्फेअर. HEMISPHERE. हेमिस्फेअर म्हणजे काय? गोलार्ध, अर्धा गोल. अ हाफ ऑफ द अर्थ दॅट इज अ हेमिस्फियर. हेरिडेटरी. HEREDITARY. हेरिडेटरी. HEREDITARY. हेरिडेटरी म्हणजे अनुवांशिक. कन्फर्ड बाय और बेस्ड ऑन इनहेरिटन्स दॅट इज हेरिडेटरी. अनुवांशिक. हेरिडिटी म्हणजे अनुवांशिकता. हेट्रोजीनस. HETEROGENEOUS. हेट्रोजीनस म्हणजे भिन्न, विजातीय. डायव्हर्स इन कॅरेक्टर और कंटेंट दॅट इज हेट्रोजीनस. हेट्रो म्हणजे भिन्न. ठीक आहे. पुढचा शब्द घेऊया. पुढचा शब्द आहे हिडियस. हिडियस म्हणजे HIDEOUS. हिडियस म्हणजे अत्यंत विद्रूप, भयंकर, अगली किंवा डिस्गस्टिंग टू लुक ॲट. नंतर हायरार्की. HIERARCHY. हायरार्की म्हणजे पदानुक्रम किंवा उतरंड. हायरार्की म्हणजे काय? पदानुक्रम किंवा उतरंड. अ सिस्टीम इन विच मेंबर ऑफ अन ऑर्गनायझेशन और सोसायटी आर रँक नुसार दिलेलं असतं त्याला हायरार्की असे म्हणतात. म्हणजे PM, त्याच्या खाली सर्वात वर प्रेसिडेंट, नंतर खाली PM, असं त्याला हायरार्की असे म्हणतो आपण. हिलेरियस. HILARIOUS. हिलेरियस म्हणजे अतिशय मजेशीर, हास्यास्पद. हिलेरियस म्हणजे एक्स्ट्रीमली अम्युझिंग. AMUSING. अम्युझिंग म्हणजे हिलेरियस. होमोजीनस. HOMOGENEOUS. होमोजीनस म्हणजे समान सजाती. ऑफ द सेम काइंड, अलाइक, दॅट इज होमोजिनियस. हिपोक्रेसी. हिपोक्रेसी राज्यसेवा 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. हिपोक्रेसी म्हणजे ढोंगीपणा. HYPOCRISY. हिपोक्रेसी म्हणजे ढोंगीपणा. अ प्रॅक्टिस ऑफ क्लेमिंग टू हॅव हायर स्टँडर्ड्स और मोर नोबल बिलीफ्स दॅन इज द केस दॅट इज अ हिपोक्रेसी. हिपोक्रेट. हिपोक्रेट म्हणजे ढोंगी. आणि डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही. ठीक आहे. हायपोथेटिकल. HYPOTHETICL. हायपोथेटिकल म्हणजे गृहीतकारक आधारित. गृहीतकारक आधारित. बेस्ड ऑन और सर्विंग ॲज अ हायपोथेसिस दॅट इज हायपोथेटिकल. गृहीतकावर आधारित. हायपोथेसिस म्हणजे गृहीतक. हायपोथेसिस म्हणजे काय? गृहीतक. इलिजिबल. इलिजिबल. इलिजिबल म्हणजे न वाचता येण्याजोगे. न वाचता येण्याजोगे. नॉट क्लिअर इनफ टू बी रीड दॅट इज इलिजिबल. इलिजिबल वेगळे आणि इलिजिबल वेगळे. ठीक आहे. तर तुम्हाला समजलं असेल. इलिजिबल म्हणजे ज्याला जमतंय आणि इलिजिबल म्हणजे ज्याला न वाचता येत नाही त्याला आपण म्हणतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे इमिडिएटली. IMEDIATELY. इमिडिएटली म्हणजे ताबडतोब, लगेच. ॲट वन्स, इन्स्टंटली दॅट इज अ इमिडिएटली. इनॲप्रोप्रिएट म्हणजे अयोग्य. इनॲप्रोप्रिएट. INAPPROPRIATE. इनॲप्रोप्रिएट म्हणजे अयोग्य. नॉट सुटेबल और प्रॉपर इन द सर्कमस्टन्स दॅट इज अ इनॲप्रोप्रिएट. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. APPROPRIAT. ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य. इनॉग्रेशन. INAUGURATION. इनॉग्रेशन म्हणजे उद्घाटन, शुभारंभ. अ फॉर्मल ॲडमिशन ऑफ समवन टू ऑफिस दॅट इज अ उद्घाटन, शुभारंभ, इनॉग्रेशन. इंडिपेंडन्स. INDEPENDENC. इंडिपेंडन्स म्हणजे स्वातंत्र्य. द फॅक्ट ऑर अ स्टेट ऑफ बिंग इंडिपेंडेंट दॅट इज इंडिपेंडन्स. डिपेंड म्हणजे काय? अवलंबून. ठीक आहे.
इंडिपेंडेंट म्हणजे स्वातंत्र्य. फ्री फ्रॉम आउटसाइड कंट्रोल, बाहेरच्या कंट्रोल पासून फ्री असणे, दॅट इज इंडिपेंडेंट. नॉट डिपेंडिंग ऑन अनदर्स ऑथॉरिटी, दॅट इज स्वातंत्र्य, इंडिपेंडेंट. इनडिस इनडिस्नरेबल, इनडिसरेनेबल म्हणजे अस्पष्ट न दिसण्यासारखे. इम्पॉसिबल टू सी और क्लिअरली डिस्टिंग्विश. INDISCERNIBLE, इनडिस्नेरेबल म्हणजे अस्पष्ट. ठीक आहे. त्यानंतर इनफ्लेमेबल, इनफ्लेमेबल म्हणजे काय, ज्वलनशील, लगेच पेट घेणारे. INFLAMMABLE, इनफ्लेमेबल म्हणजे इझिली सेट ऑन फायर, दॅट इज इनफ्लेमेबल. फ्लेम म्हणजे काय, आग. FLAME, फ्लेम म्हणजे आग. इंटेलेक्ट, INTELLECT, इंटेलेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता. INTELLECT, इंटेलेक्ट म्हणजे बुद्धिमत्ता. द फॅकल्टी ऑफ रिझनिंग अँड अंडरस्टँडिंग ऑब्जेक्टिव्हली. इंटरेस्टिंग, INTERESTING, इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक. अराउजिंग क्युरियोसिटी और इंटरेस्ट, होल्डिंग और कॅचिंग द अटेन्शन, दॅट इज इंटरेस्टिंग. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय, तपास, अन्वेषण. INVESTIGATION, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपास, अन्वेषण. लॅबोरेटरी, लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा. LABORATORY, लॅबोरेटरी म्हणजे अ रूम और बिल्डिंग इक्विप्ड फॉर अ सायंटिफिक एक्सपेरिमेंट, दॅट इज अ लॅबोरेटरी. त्यानंतर पुढचा वर्ड आहे लॅकॅडेसिकल. लॅकॅडेसिकल, LACKADAISICAL, लॅकॅडेसिकल म्हणजे काय, निरुत्साही, आळशी. लॅकिंग इंथुझियाझम अँड डिटर्मिनेशन किंवा केअरलेसली लेझी, दॅट इज लॅकॅडेसिकल. पुढचा वर्ड आहे लस्सी. लस्सी, याचं प्रोनाउन्सिएशन खूपच जास्त अवघड. लस्सिओयस, लस्सिओयस म्हणजे कामुक, वासनांद. फिलिंग और रिव्हिलिंग अँड ओव्हर्ट अँड ऑफन ऑफेन्सिव्ह सेक्शुअल डिझायर, दॅट इज अ लॅसिओवियस. लेनियंट, LENIENT, लेनियंट म्हणजे सौम्य, दयाळू. परमिसिव्ह, मर्सीफुल और टॉलरंट, दॅट इज अ लेनियंट. LENIENT, लेनियंट म्हणजे परमिसिव्ह, मर्सीफुल और टॉलरंट. लियस, लियस, LIAISE, लियस म्हणजे संपर्क साधणे, समन्वय ठेवणे. कॉपरेट ऑन अ मॅटर ऑफ म्युच्युअल कन्सर्न. लिबिडिनस, लिबिडिनस म्हणजे कामुक. LIBIDINOUS, लिबिडिनस म्हणजे शोईंग एक्सेसिव्ह सेक्शुअल ड्राईव्ह, लस्टफुल, दॅट इज अ लिबिडिनोस, कामुक. नंतर लेफ्टनंट, LIEUTENANT, लेफ्टनंट म्हणजे सैन्य अधिकारी. अ डेप्युटी और सबस्टिट्यूट ऍक्टिंग फॉर अ सुपेरियर, दॅट इज अ लेफ्टनंट. LIEUTENANT, लेफ्टनंट. लाइटनिंग, LIGHTNING, लाइटनिंग म्हणजे काय, वीज. द ऑकरन्स ऑफ अ नॅचरल इलेक्ट्रिकल डिस्चार्ज ऑफ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन, दॅट इज अ लाइटनिंग. लिटरेचर, राज्यसेवा 2019 ला आलेला क्वेश्चन. लिटरेचर, LITERATEUR, लिटरेचर म्हणजे साहित्यिक. लिटरेचर, अ पर्सन हु इज इंटरेस्टेड इन अँड नॉलेज अबाउट लिटरेचर, दॅट इज अ साहित्यिक, लिटरेचर.
मेंटेनन्स MEINTENANCE मेंटेनन्स म्हणजे देखभाल. अ प्रोसेस ऑफ मेंटेनिंग और प्रिझर्विंग समवन और समथिंग दॅट इज अ मेंटेनन्स देखभाल. मेंटेन म्हणजे MEINTAIN मेंटेन म्हणजे देखभाल करणे. मॅनेजेबल MANAGEABLE मॅनेजेबल म्हणजे हाताळण्यायोग्य. एबल टू बी मॅनेज कंट्रोल और अकम्प्लिश्ड मॅनेज म्हणजे हाताळणे. मटेरियल म्हणजे साहित्य सामग्री. अ मॅटर फ्रॉम विच अ थिंग इज और कॅन बी मेड दॅट इज अ मटेरियल साहित्य सामग्री. मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित. सोपं आहे हा सगळं. MATHEMATICS मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित. ॲब्स्ट्रॅक्ट सायन्स ऑफ अ नंबर क्वांटिटी अँड स्पेस. मॅथेमॅटिशियन म्हणजे गणित तज्ञ. MATHEMATICIAN मॅथेमॅटिशियन म्हणजे an expert in or student of mathematics that is a mathematician. Matrimony 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 म्हणजे विवाह. A state or a ceremony of being married. मिसलिनियस म्हणजे संकीर्ण किरकोळ. MISCELLANEOUS मिसलिनियस म्हणजे various types or from a different sources that is a miscellaneous. Neighbor NEIGHBOUR neighbor म्हणजे शेजारी. A person living next door to or very near to the speaker that is a neighbor. ठीक. तर आपण या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. आपले या लेक्चर मध्ये 50 शब्द झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. तर व्हिडिओ थांबूया आपण. थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल. आणि तुमची चांगली रिव्हिजन यातून होत असेल. काही शब्द माहीत नसेल तर ते माहिती पाहिजे, कारण की हे PYQ आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे पुन्हा पण येऊ शकतात. ठीक आहे. थँक्यू सो मच.